नमस्कार, मी नीलांबरी बच्छाव SCN न्यूज मध्ये आपले स्वागत करते। समाजाच्या जडणघडणीमध्ये अनेक जण आपली सामाजिक भूमिका बजावत असतात। नाशिकमध्ये सामाजिक भावनेतून जयशंकर विजयांगण सीनियर सिटीजन क्लबची स्थापना करण्यात आली। सामाजिक बांधिलकीच्या प्रवाहामध्ये अनेक जण आपापल्या परीने योगदान देत असतात। केवळ नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने समाजामध्ये फिरणं म्हणजे सामाजिक बांधिलकी नव्हे, परंतु आपल्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्या सांभाळून नेहमीच देणाऱ्यांच्या भूमिकेमध्ये समाजातले अनेक जण वावरत असतात। पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांनी आपलं उभं आयुष्य फायनान्समध्ये सेवा दिली अशा छायाताई माने यांनी नाशिकमध्ये येऊन वेळात वेळ काढून नाशिकच्या गंगापूर भागामध्ये सुरू झालेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमला भेट दिली। फेसबुकवर आलेली पोस्ट, सोशल मीडियावर येत असलेली वेगवेगळी माहिती, ह्या सगळ्यांसंदर्भात प्रचंड उत्सुकता छायाताईंच्या मनामध्ये होती आणि आवर्जून त्या खास प्रकल्प बघण्यासाठी नाशिकमध्ये आल्या। नाशिकमधल्या ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने देशातला एक आगळा वेगळा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू झाला आणि अल्पावधीतच संपूर्ण राज्यभर ह्या सगळ्या व्यवस्थेची चर्चा होऊ लागली। ही व्यवस्था बळकट होत असतानाच जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबने शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी कायमची घरं उपलब्ध करून दिली। या घरांच्या निमित्ताने एक आधुनिक सोय नाशिकमध्ये झाली। राज्यात पहिल्यांदाच अशा वेगळ्या प्रकारची घरं की जी ज्येष्ठ नागरिकांच्या येणाऱ्या काळातल्या गरजा लक्षात घेऊन उभी राहिली आणि अल्पावधीतच या घरांची चर्चाही होऊ लागली। आज नाशिकमध्ये आवर्जून वेळात वेळ काढून आलेल्या पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या छायाताई माने यांनी आवर्जून भेट दिली। या प्रकल्पासंदर्भात एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांनी आपलं राहिलेलं मावळतीकडे झुकलेलं आयुष्य कसं पुढे न्यावं या संदर्भात आपण मी जयशंकर वृद्धाश्रमाला भेट दिली। तिथलं सगळं वातावरण, तिथली परिस्थिती, तिथे असलेल्या वृद्धांना घेत असलेली काळजी, हे सगळं पाहून मला खूप आनंद झाला। काळानुसार वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, पण नुसतं वृद्धाश्रम वाढून चालणार नाही, तर तिथं त्यांची काळजी घेणारी काळजीवाहू अशी लोक असली पाहिजेत आणि त्यामध्ये हे श्रीयुत इंगळे सर हे मोठं कार्य करत आहेत आणि त्यांच्या कार्याला खूप खूप प्रगती लाभो आणि त्यांच्या हातून अशीच चांगली सेवा घडत राहो असं बोलून मला ह्या वृद्धाश्रमात खूप आनंद वाटला। त्याला सतत कोणीतरी अशी भेट देऊन त्यांच्या कार्याचा भार सर्वांनी समाजातील सर्वांनी घ्यावा असं वाटतं। त्यासाठी सर्वांनी येऊन भेटून जावं आणि त्यांचं कार्य खूप मोठं व्हावं। काळानुरूप वृद्धाश्रमाची गरज तर आहेच आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी ते जे काही स्वतःला अर्पण केलं त्यांनी ह्या कार्यासाठी, ते चांगलं प्रगत हो ही इच्छा। ज्येष्ठांप्रती असलेली जी भावना, यांच्या संस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जे जे काही ठेवलेलं आहे त्याच्यात त्यांना अत्यंत आनंद मिळत आहे। त्यांनी पण त्या ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा त्या परिस्थितीनुरूप आपल्यामध्ये बदल करून घेणं खूप गरजेचं आहे। वाढत्या वयानुसार मन विचलित होत असतं किंवा त्यांना जी आपुलकी पाहिजे ती भेटत नाही, म्हणूनच त्यांना इथं यावं लागतं। तर इथं ते आपुलकी देतात, त्या आपुलकीतून त्यांनीही त्यांचं छान काम करावं किंवा त्यांनी त्याला स्वतःला सामावून घ्यावं त्यामध्ये आणि त्यांना साथ द्यावी। ज्येष्ठांनी पण त्यांना तितक्याच प्रमाणात साथ द्यावी असं वाटतं।